कळवण तालुक्यातील रवळजी येथील मोठीदरी शिवारातील शेतकरी श्रीराम काशीराम पालवी यांच्या गट नंबर 312 मधील राहत्या घराशेजारी गोठा दावणीला बांधलेल्या शेळ्यांवर मंगळवारी दिनांक 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत 5 शेळ्या ठार केल्या तर 2 शेळ्या जबर जखमी केल्याची घटना घडली आहे। बुधवारी सकाळी 6 वाजता गोठ्यातील शेळ्यांना चारा घालण्यासाठी शेतकरी अनिल पालवी गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यात बिबट्याने 5 ठार केल्याची घटना समोर आली। याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला घटनेची माहिती कळवली असता वनरक्षक श्रीमती भोये यांनी व वनविभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। पालवी कुटुंबाकडे अल्पशा शेती असल्याने जोडधंदा म्हणून त्यांनी 7 शेळ्या पाळल्या होत्या। पालवी यांनी घराशेजारी गोठ्यात नेहमीप्रमाणे 7 शेळ्या बांधल्या होत्या। 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या राहत्या घरात जवळील गोठ्यात बिबट्याने हल्ला करत बांधलेल्या 5 शेळ्यांना फस्त केलाय। अल्पशा शेती आणि पाळलेल्या शेळीच्या उत्पन्नावर आपल्या घर प्रपंच पालव कुटुंब चालवित होते। मात्र घराशेजारच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्लाबोळ करीत 5 शेळ्या ठार केल्याने या घटनेत पशुपालक शेतकऱ्यांचे जवळपास 60 ते 70 हजार रुपये यांचे आर्थिक नुकसान झाल्याचं शेतकरी पालवी यांनी सांगितलंय। वन विभागाने तातडीने शासन नियमानुसार भरपाई द्यावी अशी मागणी पालवी कुटुंबाने केली आहे। रवळजी शिवारातील मोठीदरी परिसरात डोंगराळ भाग असल्याने नेहमीच या शिवारात बिबट्याचा वावर असतो। गेल्या 1 महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून 1 महिन्यांपूर्वी येथील शेतकरी बाळू पवार यांच्या घराशेजारील गोठ्यात 2 शेळ्या फस्त केल्या होत्या। तसेच 2 दिवसांपूर्वी येथील 12 गवांदे शिवारातील शेतकरी राजाराम सहादू पवार यांच्या गोठ्यातून गायीचे नुकतेच जन्मलेले 2 दिवसाचे वासरू बिबट्याने डोळ्यासमक्ष उचलून नेल्याचे संदीप पवार यांनी सांगितलंय। आता मंगळवारी मध्यरात्री पुन्हा 5 शेळ्या फस्त केल्याने बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनिल पालवी, बाळू पालवी, साहेबराव पवार, रामदास पवार, सुभाष पालवी, भाऊसाहेब पवार, नाना पालवी, प्रल्हाद पवार, प्रकाश भालेराव, कारभारी पवार, संदीप पवार यांनी केली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी शशिकांत खेरनार, कळवण।